नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सिरीज घेऊन आलेलो आहोत इरा सेशन 1 पासून तर इरा सेशन 50 पर्यंत। MSCIT डिसेंबर 2026 पासून संपूर्ण इरा चेंज झालेला आहे, म्हणजे बदल झालेला आहे। आता त्यामध्ये काय काय अपडेट आलेले आहे, कोणकोणते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे, कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे, संपूर्ण या सिरीजमध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत। तुम्हाला ही इरा सेशनचे 50 पैकी 50 जर मार्क जर घ्यायचे जर असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच आपण रोज 2 व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करणार आहोत। तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 1। आता इरा सेशन 1 कशा प्रकारे सोडवायचं बघा। काय करायचं बघा, सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचं लेआउट दिसणार आहे। आता हे जे मी सोडवलेलं आहे त्यामुळे सर्व ग्रीन झालेलं आहे, परंतु तुम्हाला तिथं ग्रीन दिसणार नाही, हे सर्व मी सोडवलेलं आहे। तर इरा सेशन 1 वर या ठिकाणी तुम्हाला या ॲरोवर क्लिक करायचं आहे। इथे ॲरो दिलेले आहे, ते ॲरोवर क्लिक करा। ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला यामध्ये कंटेंट दिलेले आहे। यामध्ये कंटेंटमध्ये आपल्याला जे हे रेष दिलेली आहे या रेषेला आपल्याला डाऊन करायचं आहे, म्हणजे डाऊन केल्यानंतर आपण त्यामधली सर्व माहिती पाहायची आहे। संपूर्ण माहिती पाहून घ्या। आता यामध्ये आपल्याला कोणत्या प्रश्नाला मार्क्स दिलेले आहे, कोणते व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहे याबद्दल आपण पाहणार आहोत। तर सर्व आपल्याला याच्यातून डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पाहून घ्या, हे सर्व पाहून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, जे ऑरेंज कलरमध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे तुम्ही सर्वही पाहू शकता, परंतु तुम्हाला जे व्हिडिओ ऑरेंज कलरमध्ये असेल ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय पुढचं कंटेंट त्यामधलं दिसणार नाही किंवा पुढचं नॉलेज चेक आपल्याला लागणार नाही। त्यामुळे आपल्याला पाहू शकता हे ऑरेंज कलरमध्ये असणार आहे, हे नाव तुम्हाला MSCIT लिंकर व्हिडिओ या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे ऑरेंज कलरमध्ये आहे, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ते आपल्याला ग्रीन होणार आहे, पाहिल्यानंतर ग्रीन होणार आहे। ग्रीन झाल्यानंतर तुम्हाला नॉलेज चेक त्याच्या खालचं सोडवायचं आहे, कारण याचे मार्क्स त्यामध्ये दिलेले आहे। आज मी जेवढं सोडवून दाखवलेलं आहे ज्याचे मार्क्स आहे तेच मी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे। तर जे आता समजलं असेल तुम्हाला, जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहे ते सर्व पाहून घ्या, आणि जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक दिलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे, कारण त्याचेच मार्क्स यामध्ये आपल्याला दिलेले आहे। तर हे आपलं पहिल्या इरा सेशनमधले पहिलं नॉलेज चेक असणार आहे। आता यामध्ये क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे इथे आलेलं आहे। आपण याच्यामध्ये टोटल 50 अटेम्प्ट करू शकतो। एक मी अटेम्प्ट केलेला आहे, याच्या अगोदर त्या मुलाने हे सोडवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कोणते प्रश्न आहे त्यामध्ये ते पाहणार आहोत। जुन्या इरामध्ये नवीन प्रश्न, जुने वेगळे प्रश्न होते, या इरामध्ये वेगळे आहे। त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, म्हणजे इरा सेशन 1 मध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणार आहे। तर इथून आपण स्टार्ट करणार आहोत। तर इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर पाहू शकता यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे। पाहू शकता इथे 5 प्रश्न आहे आणि 5 प्रश्नाला इथे 5 मिनिटं दिलेली आहे, म्हणजे आपल्याला पटपट सोडवायचं आहे। सोडवायचं पटकन। तर यावेळेस बघा काय म्हणत आहे, पहिला प्रश्न इथे प्रश्न दिलेला आहे आणि इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर तुम्ही कोणत्याही याच्यावर क्लिक करून इथून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू शकता। सर्व सोडवणं झाल्यानंतर इथे एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर पहिला प्रश्न बघा, एक डॅश डॅश हे ठरवते की कम्प्युटरचे कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातील आणि ते कुठल्या क्रमाने वापरले जातील म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर काय आहे बघा, ऑपरेटिंग सिस्टीम आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीमवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। पाहू शकता सोडवल्यानंतर तो आपला ऑप्शन्स ग्रीन झालेला आहे। 1 नंबरचा प्रश्न आपण सोडवला, ते ग्रीन झालेला आहे। दुसरा नंबरचा प्रश्न आपण सोडवायचा आहे, तर इथे ब्लू कलरमध्ये आलेला आहे, आणि पुढच्या प्रश्नाला आपण गेलेलं नाही आहोत त्यामुळे ते आपल्याला व्हाईट कलरमध्ये दाखवलेला आहे। जेव्हा आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ त्यावेळेस हा जो आपण न सोडवलेला प्रश्न आहे तो आपला ऑरेंज कलरमध्ये दिलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपण ज्या प्रश्नाला अटेम्प्ट केलं नाही परंतु गेलेला आहोत ते आपल्याला ऑरेंज कलरमध्ये शो होते। आता आपण कोणता प्रश्न सोडवणार आहोत, ब्लू कलर टिक आहे, याचा अर्थ आपण ते सोडवणार आहोत। 2 नंबरचा प्रश्न यामध्ये बघा तुम्हाला विचारलेलं आहे, डेस्कटॉपमध्ये खालील 3 पार्ट्स असतात म्हणत आहे। तर डेस्कटॉपमध्ये खालील कोणते पार्ट्स असतात बघा, तर आयकॉन असतात, वॉलपेपर असतात आणि टास्क बार असतात। तर हे त्याचं उत्तर आहे, आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। कम्प्युटरचे जे फिजिकल म्हणजे भौतिक पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि त्यांना तुम्ही हात लावू शकता, त्यांना एकत्रितपणे डॅश डॅश असे म्हटले जाते म्हणत आहे। तर त्याला आपण काय म्हटले जाते, तर त्याला आपण हार्डवेअर म्हटले जाते। तर हार्डवेअरवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, डॅश डॅशचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे
कॉम्प्युटर स्मार्टफोन कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो म्हणत आहे. कोणता असतो बघा, तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. एखादा कॉम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे याला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते, तर त्याला आपण काय म्हटले जाते, बूटिंग म्हटले जाते. तर बूटिंगवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपलं संपूर्ण 5ही प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला इथे एंड एक्झामचा एक पॉपअप आलेला आहे. येसवर जर क्लिक केलं तर आपली ही एंड एक्झाम सक्सेसफुली कन्फर्म होणार आहे. तर इथे येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता येस बटनावर क्लिक केल्यानंतर एंड एक्झाम एंडेड सक्सेसफुली इथं आलेला आहे. आणि ते पाहू शकता आपल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स आलेले आहे. तर आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्येही पूर्ण आलेला आहे. म्हणजे तुम्हाला पाहायचं आहे प्रत्येक वेळेस का आपण जे सोडवलेलं आहे त्यामध्ये आपला स्कोर जो आहे तो पूर्णपैकी पूर्ण इथे आलेला आहे किंवा नाही ते चेक आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला पूर्ण मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर आपल्याला काय सोडवायचं आहे, दुसरं नॉलेज चेक. आता दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी द्यायचं आहे, सर्व कंटेंट आपल्याला पहिले पाहून घ्या. जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ आहे पहिले ते पाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जे नॉलेज चेक दिलेलं आहे ब्लू कलरमध्ये ते आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुठे क्लिक करायचं बघा, AI टूल्सच्या परिचय या ॲरोवर इथं क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर खाली जे काही ऑरेंज कलरमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला सर्व पहिले पाहून घ्यायचे आहे, जे काही व्हिडिओ वगैरे असेल ते सर्व. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये महत्त्वाचं आहे नॉलेज चेक. ग्रीन झाल्यानंतर नॉलेज चेक सोडवा. आता हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. याच्या अगोदर मी एक अटेम्प्ट केलेला आहे तर हा आपला दुसरा आहे. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर पाहू शकता दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघा, कॉन्टेंट जनरेशनसाठी ChatGPT कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशाप्रकारे मदत करते बघा, तर याचं उत्तर अगदी माणसांनी लिहिल्यासारखे टेक्स्ट जनरेट करते. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी ChatGPTचा वापर मोठ्या प्रमाणात का केला जातो म्हणत आहे. का केला जातो बघा, कारण याचं उत्तर आहे बघा, युजरचा उद्देश त्याला समजत नाही हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे, त्याला येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 2च नॉलेज चेक दिलेलं आहे. आणि शेवटचं काय आहे बघा, शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. कुठे आहे बघा, थोडं खाली घ्या. तर यामध्ये पाहू शकता या ठिकाणी MSCIT लिंकर व्हिडिओ 2023 सेशन कंप्लीशन टेस्ट या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला या ॲरोवर इथं डायरेक्ट क्लिक करायचं आहे. त्याच्या अगोदर जर काही ऑरेंज कलरमध्ये दिलेलं असेल तर ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा. इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण आणि उपस्थिती एकत्र ठेवू इच्छितात यासाठी कोणती प्रणाली उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर कोणती प्रणाली उपयुक्त ठरणार आहे, तर माहिती प्रणाली जी डिजिटल रजिस्टर प्रमाणे काम करते. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही मोबाईलवर एक विज्ञानविषयक माहिती शोधली आणि ती व्हॉट्सअपद्वारे मित्राला पाठवली, हे कशामुळे शक्य झालेले आहे म्हणत आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे, सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि डिजिटल साधनांची एकत्रित मदत, हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. माहिती तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे का मानले जाते म्हणत आहे. कारण का मानले जाते बघा, कारण त्याच्या सहाय्याने माहिती शिकणे, साठवणे, पाठवणे आणि शेअर करणे शक्य होते. तर ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. शालेय शिक्षणात ITचा वापर केला जातो हे पुढीलपैकी कोणत्या उदाहरणातून दिसून येते म्हणत आहे. कशातून दिसून येते बघा, तर याचं उत्तर, विद्यार्थी शाळेचा लंच म्हणून मेनू पाहण्यासाठी फोनचा वापर करत आहेत. तर हे त्याचं उत्तर आहे. याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. शिक्षक गुगल मीटचा वापर करून ऑनलाईन वर्ग घेतात. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही आपापल्या घरून एकाच वेळी तुमच्या प्रोजेक्टमधील एकच फाईलवर काम करत आहात, हे कसे शक्य आहे म्हणत आहे. हे क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे ऑनलाईन फाईल शेअरिंग आणि एडिटिंग शक्य आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा मित्र म्हणतो की कॉम्प्युटर सायन्स आणि IT एकसारखे आहे, तर तुम्ही त्याला काय समजावाल म्हणत आहे. तर कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर बनवते तर IT त्याचा उपयोग करते. तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर आहे. शिक्षक पॉवरपॉईंटसाठी वापर शिकवण्यासाठी करतात, हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहे म्हणत आहे. तर हे स्लाईड सादर करणारे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा.
जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देता तेव्हा संगणक काय करतो म्हणत आहे, तर तेव्हा संगणक काय करतो बघा. तर याचं उत्तर फाईल प्रिंटरकडे पाठवतो, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय असते म्हणत आहे, तर कोणते असते बघा. तर ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या समन्वय साधते, हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुम्ही परीक्षा फॉर्ममध्ये तुमचे नाव टाईप करता त्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते म्हणत आहे, तर कोणते डिव्हाइस वापरले जाते बघा. तर याचं उत्तर इनपुट डिव्हाइस वापरले जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करा. अशा प्रकारे पाहू शकता आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे इरा सेशन 1 आपलं कम्प्लिटली सोडवायचं आहे.